नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा बिझनेस आयडियाबद्दल बोलणार आहोत जिथे गुंतवणूक आहे कमी पण संधी भरपूर. हो, आपण बोलतोय LED बल्ब बनवण्याच्या व्यवसायाबद्दल. चला थेट मुद्द्यावर येऊया, म्हणजे आकड्यांवर. एका अंदाजानुसार भारतीय LED मार्केट 2023 पर्यंत तब्बल $25 अब्ज होणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, $25 अब्ज. म्हणजे विचार करा, ही किती मोठी बाजारपेठ आहे आणि यात उतरण्याची हीच ती योग्य वेळ आहे. तर मग या संधीचा फायदा कसा घ्यायचा? त्यासाठीच आहे ही आपली आजची ब्लूप्रिंट. आपण पाहणार आहोत की ही संधी नेमकी काय आहे, बिझनेससाठी काय तयारी लागेल, गुंतवणूक आणि नफ्याचं गणित कसं असेल, आपलं प्रॉडक्ट विकायचं कसं, आणि हो, यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, मोठी संधी. आता प्रश्न हा आहे की LED बल्बच का, आणि हाच बिझनेस सुरू करण्याची ही योग्य वेळ का आहे? याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सरकार स्वतः याला प्रोत्साहन देत आहे. उजाला योजनेमुळे लोकांना सबसिडीवर बल्ब मिळत आहेत. सरकारचं टार्गेट आहे तब्बल 36 कोटी सामान्य बल्ब बदलण्याचं. कल्पना करा. यासोबतच मेक इन इंडियामुळे आपल्यासारख्या स्थानिक उत्पादकांना पाठिंबा मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2030 पर्यंत भारतात फक्त आणि फक्त LED बल्ब वापरण्याचं ध्येय आहे. याचा सरळ अर्थ काय, तर मागणी प्रचंड वाढणार आहे. ओके, संधी तर मोठी आहे हे कळलं, पण सुरुवात कशी करायची? चला वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, व्यवसायाची तयारी. ही आहे तुमची स्टार्टअप चेकलिस्ट. कोणताही व्यवसाय कायदेशीरपणे सुरू करायचा असेल तर काही कागदपत्र लागतातच, जसं की कंपनी रजिस्ट्रेशन, ट्रेड लायसन्स आणि उद्योग आधार. यासोबतच आपल्या बल्बची क्वालिटी चांगली आहे हे दाखवण्यासाठी BIS सर्टिफिकेशन, आणि तो एनर्जी वाचवतो हे दाखवण्यासाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीचं सर्टिफिकेशन लागतं. आणि हो, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा NOC आणि GST रजिस्ट्रेशन तर आहेच. ही लिस्ट बघून घाबरू नका, ही एक सरळ सोपी चेकलिस्ट आहे जी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवे. आता बोलूया जागेबद्दल. तुम्हाला खूप मोठी जागा नाही लागणार. साधारणपणे 600 चौरस फूट जागा पुरेशी आहे. पण तिची विभागणी करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जिथे मशिनरी असेल ती प्रोसेसिंगची जागा साधारण 320 चौरस फूट, माल ठेवायला म्हणजे स्टोरेजसाठी 100 चौरस फूट, आणि पॅकेजिंग आणि टेस्टिंगसाठी उरलेली 180 चौरस फूट. असं केल्याने कामात गोंधळ होत नाही. आता या बिझनेससाठी लागणाऱ्या मशिनरीबद्दल बोलूया. यात मुख्य म्हणजे कंपोनंट फॉर्मिंग मशीन, सोल्डरिंग मशीन आणि टेस्टिंगसाठी एक डिजिटल मल्टीमीटर लागतो. त्यासोबतच सीलिंग आणि ड्रिलिंग मशीनची पण गरज लागेल. चांगली गोष्ट ही आहे की ही यादी फार मोठी नाहीये आणि हे सगळं साहित्य बाजारात सहज मिळतं. आणि बल्ब बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्यात येतात LED चिप्स, रेक्टिफायर, हीट सिंक डिव्हाइस, मेटॅलिक कॅप होल्डर आणि कनेक्टिंग वायर. एक गोष्ट लक्षात ठेवा, कच्चा माल जेवढा चांगल्या क्वालिटीचा तेवढाच तुमचा बल्ब पण उत्तम बनेल. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैसा. आपला तिसरा विभाग आहे गुंतवणूक आणि नफा. आकडे बघूया, आणि हो, लक्षात ठेवा, हे एक कमी बजेटवालं स्टार्टअप आहे. ही स्लाइड जरा नीट बघा. यात सुरुवातीला लागणाऱ्या खर्चाचा हिशोब आहे. मशिनरी, लायसन्स, जागेचे डिपॉझिट आणि थोडं मार्केटिंग मिळून तुमचा एकूण खर्च येतो अंदाजे ₹1,66,000. हो, खरंच, फक्त इतक्या कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आता बघूया दर महिन्याचा खर्च. यात वीज, वाहतूक, एखादा मदतनीस आणि कच्चा माल येतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? एक बल्ब बनवण्यासाठी कच्च्या मालाचा खर्च येतो साधारण ₹35 आणि पॅकेजिंगचा ₹2, म्हणजे जवळपास ₹37. मग नफा कधीपासून सुरू होणार हाच प्रश्न आहे ना? ही स्लाइड आपल्याला तेच दाखवते. बघा, पहिल्या महिन्यात कदाचित थोडा तोटा होईल, जे नॉर्मल आहे, पण दुसऱ्या महिन्यापर्यंत तुम्ही जवळजवळ ब्रेक इव्हनवर याल, आणि तिसऱ्या महिन्यापासून तुम्ही 9% नफ्यात असाल. म्हणजे योग्य प्लॅनिंग असेल तर हे अगदी शक्य आहे. चला, बल्ब तर बनवले, पण ते विकायचे कसे? आता वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे, आपलं उत्पादन विकायचं कसं, तुमची गो टू मार्केट स्ट्रॅटेजी. विक्रीसाठी आपल्याकडे 3 सोपे मार्ग आहेत. पहिलं, छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये जे रिटेलर्स आहेत त्यांचं एक नेटवर्क तयार करा. दुसरं, Amazon, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे बल्ब विका. आणि तिसरं, मोठ्या ऑर्डरसाठी बिल्डर्स, कंपन्या आणि नगरपालिकांशी थेट संपर्क साधा. आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे. आपला 5वा विभाग आहे महत्त्वाचं मार्गदर्शन, म्हणजे यशासाठी काही खास टिप्स आणि प्रशिक्षणाबद्दलची माहिती.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की सरकार स्वतः या व्यवसायासाठी ट्रेनिंग देतं. हो, MSME मंत्रालय आणि नाईसबर्ड सारख्या सरकारी संस्थांकडून तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेऊ शकता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी फक्त 5,000 रुपयांसारखी अगदी नाममात्र फी असते. यशस्वी व्हायचं असेल तर काही सामान्य चुका टाळायलाच हव्यात. पहिली गोष्ट, कोणतीही मशिनरी घेण्याआधी नीट रिसर्च करा. दुसरी, अशी जागा निवडा जिथे स्टोरेज आणि वाहतुकीची चांगली सोय असेल. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, कच्च्या मालाचा पुरवठा कधीच थांबू नये म्हणून कमीत कमी 3 महिन्यांचा स्टॉक नेहमी तयार ठेवा. आणि शेवटी हे एक गोल्डन स्टेटमेंट लक्षात ठेवा. जर माहिती ही शक्ती असेल तर तिची अंमलबजावणी हेच खरं यश आहे. त्यामुळे फक्त विचार करत बसू नका, कामाला लागा. अशाच कमी गुंतवणुकीच्या आणि जास्त नफा देणाऱ्या बिझनेस आयडियाज सोप्या मराठी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.